नमस्कार मित्रांनो, आज गावाकडे आलो होतो। या ठिकाणी कोटलिंगनाथांचं मंदिर आहे ना, आपली खिलार काऊ गाई हे आहे। इथे याच्या पूर्ण चारही बाजूने उजनी या ठिकाणी चारही बाजूने आहे। आणि ही आपली बघा खिलार काऊ, हे बघा कशी आहे, झूम करून दाखवतो मित्रांनो। हे बघा, ही आपली गोमाता खिलार आहे ओरिजिनल। आता आपण पाण्याचाही परिसर पाहूया। या ठिकाणी चहू बाजूनी पाणी दिसेल तुम्हाला इथूनच, तरी आपण पुढे पण जाऊ आणि तिथूनही तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू। पूर्ण ही झाडांच्या मधून हा रस्ता आहे। आणि हा जो रस्ता आहे तो इथून नावेने तुम्ही पळसदेवला जाऊ शकता, म्हणजे थोडक्यात इंदापूरच्या जवळ आसपास। हे पहा, हे उजनीने चारही बाजूने वेढलेलं गाव आहे चिखलठण म्हणून। जेऊरपासून एक 10 ते 15 किलोमीटर आहे हे अंतर। आणि खूप छान असा निसर्ग आहे इथं। आणि इथे भरपूर असे सगळे म्हणजे आपले माकडं आहेत या ठिकाणी। पूर्ण असा निसर्ग या ठिकाणी खूप छान आहे। आणि कोटलिंगनाथांचं मंदिर आहे महादेवांचं। खूप मोठी यात्रा या ठिकाणी, लाखो लोक येतात यात्रेला। आता यात्रा पण आलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही। उजनी धरण पूर्ण या जे संपूर्ण हे गाव आहे, त्या गावाला पूर्ण चारही बाजूनी या पाण्याचा वेढा आहे, हे बघू शकता। हे पहा, हे पाणी पूर्ण असं नैसर्गिक सौंदर्य आहे इथे। आणि इथं शनी महाराजांचं पण मंदिर आहे। हे बघू शकता। इथे हे कावळे बघू शकता तुम्ही मित्रांनो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होते, त्यामुळं कावळ्यांचंही वास्तव्य इथं भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। हे बघा, हे बघू शकता तुम्ही। हे शनी महाराजांचं मंदिर आहे इथं। आणि हा पूर्ण हे पाणी बघा, चहू बाजूनी पलीकडे तिकडे पळसदेव इंदापूर हे पाहू शकता। छान असं निसर्ग सौंदर्य आहे इथे। इथे बाहेरच्या देशातले पक्षी पण येतात मित्रांनो इथे। पाहू शकता तुम्ही, उन्हाळ्यामध्ये त्यांचं स्थलांतरण असतं आणि खूप छान पक्षी येतात या ठिकाणी। त्यासाठी तिकडचं गव्हर्नमेंट काही पैसे पण या ठिकाणी भारत सरकारला पेड करतं, हे बघू शकता तुम्ही। हा परिसर पूर्ण भिगवणपासून जे सुरू होतं हे, याचा सप्लाय पूर्ण सोलापूर शहर आणि आसपासची इथली शेती या सगळ्यांना हा या ठिकाणी पाण्याचा जो पुरवठा आहे इथून केला जातो। हे नाव आहे बघा, ही नाव सकाळी आणि संध्याकाळी चालू असते। इथून लोक जातात येतात, प्रवास करतात। अशा पद्धतीने या गावाचं नाव आहे चिखलठण। आणि इथले मासे जवळच या ठिकाणी जेऊर म्हणून मार्केट आहे। या मार्केटमध्ये इथली मच्छी मोठ्या प्रमाणात विकली जाते। आता आपण या ठिकाणी मंदिराच्या तिथं आलेलो आहे आणि आपण दर्शन पण घेणार आहे या ठिकाणी कोटलिंगनाथांचं। तर हा प्रवेशद्वार आहे, हे पहा, हा प्रवेशद्वार आहे। आणि इथे लिहिलेलं आहे कोटलिंग बलुतेदार माकडांच्या पाण्याची संस्था चिखलठण नंबर 1-2। भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माकड आहेत।
365 दिवस संपूर्ण गावाच्या वतीने या ठिकाणी त्यांना धान्य टाकलं जातं. त्याच्यामध्ये शेंगदाणे असतील, फुटाणे असतील, बरेच काही आणि भरपूर भाविक पण या ठिकाणी येतात. आपण बघू या ठिकाणी बघा, आता सगळे वरती माकडं खेळतायत तिथे. बघू शकता तुम्ही इथं. हे बघा बाहेरून इथं बघा सगळं खायला त्यांना टाकलं जातं. पाण्याची व्यवस्था आहे त्यांना इथे पिण्याची. आता सगळे तिथे वरती जाऊन बसलेले आहेत ह्याच्यामध्ये उन्हामुळं. आणि आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. पहा असे सगळे बसलेले असतात इथे. हे महादेवाचं थोडक्यात स्थान आहे. आपण आता इथं जे भक्तात विश्वस्त कोटलिंगनाथ बघू शकता तुम्ही. कोटलिंग प्रसन्न साक्षात परमेश्वर महादेवाचा अवतार आहे ते. आज तुम्हाला या ठिकाणी सोमवारचं दर्शन मिळालेलं आहे. या ठिकाणी पण पाहूया, तर इथे एक विश्वस्त आहेत आणि भक्त आहेत. नमस्कार, तुमचं नाव सांगा ना. आडनाव चव्हाण. काय करता तुम्ही इथं मंदिरामध्ये? हां, या ठिकाणी हे इथं कोटलिंगनाथाची पूजा करतात आणि आज तर सोमवारच आहे. आणि तो जो देवाचा झोपाळा आहे त्याच्यामध्ये काय त्याचं महत्त्व जरा काय सांगाल का? जोगबाई या नदी इथं आता हां, तर ह्याची जरा माहिती सांगा ना. या ना इकडं पुन्हा. शंकर पार्वती अवतार हे आणि हे हासूड वगैरे ठेवले त्याचं काय? हां, ते काय त्याचं काय महत्व आहे? चुकमा बापले तोंडात. बरोबर, म्हणजे ते आपण तोंडात हाणून घ्यायचे. त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला या ठिकाणी माफ करतो. अशा पद्धतीचा या ठिकाणी अर्थ आहे. म्हणजे इथं जे भाविक येतात आणि यात्रा कधी आपली इथली कोटलिंगनाथाची? चैत्र महिन्यात. चैत्र महिन्यात. तर चैत्र महिन्यात यात्रा म्हणजे आपला इंग्लिश महिना कुठला हा? आत्ता जवळच आलेली नाही यात्रा. किती तारखेला आहे? हनुमान जयंती 6 एप्रिलला या ठिकाणी यात्रा. आणि यात्रेला किती भाविक येतात? 6 एप्रिल. भाविक लोक किती जमतात तरी अंदाज? तरी 5-10 लाख काय लाखाच्या पुढे असते. हा ना. मग या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून आणि 10 दिवस यात्रा असते ना मला वाटतं. 3 दिवस यात्रा असते या ठिकाणी. आणि आणखी काय काय असतं उत्सव यात्रेला? यात्रेला काय काय असतं? देवाचं छबिनं पूर्ण गावातून इथपर्यंत. इथल्या इथं आणि भाविक कुठून? संपूर्ण महाराष्ट्रातून येतात या ठिकाणी. बघा आता आपण दादांशी बोललो, म्हणजे इथं हे जागृत देवस्थान मानलं जातं. हो, आणि भरपूर लोक इथे येऊन या ठिकाणी आता 6 म्हणजे हनुमान जयंतीला या ठिकाणी यात्रा आहे. आणि जे काही आपण म्हणजे चूक भूल माप असेल इथे लोक येतात आणि आणि ह्या मूर्त्या घोड्यावरती असतात. शंकर पार्वती थोडक्यात. आणि तिथे जोडे ठेवलेले आहेत परमेश्वराचे. त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमच्याकडून आयुष्यातून चुकून काही झालेलं आहे तुम्ही ते जोडे तोंडात मारून घ्यायचे त्या ठिकाणी. अशी या ठिकाणी भाविकांची खूप मोठी श्रद्धा आहे मित्रांनो. आणि आता आपण या ठिकाणी थांबतोय आणि इथे या ठिकाणी वर्षभर माकडांना म्हणजे गावकरी भरपूर किती काय काय असतं त्यांना खायला? माकडांना भरपूर खायला असतं गावकऱ्यांचं 365 दिवस. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कोटलिंगनाथाचं आज दर्शन तुम्हालाही दिलेलं आहे. आणि
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन आपण व्हिडिओ टाकत असतो. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.